घरचे घरातले जे चांगली लोक गेल्यानंतरही माणूस जेवढा रडला नाही तेवढा दादा गेल्यानंतर रडला. कारण दादांची उणीव आता लोकांना बसायला लागली. असं लोक म्हणतात की जिवंतपणी कौतुक न करण्याचा शाप महाराष्ट्राच्या मातीला आहे. ही गोष्ट खरी आहे. तर दादा गेल्यामुळे सर्वस्वच हरपलं ना. ज्या गोष्टीकडे बघून अनेक लोक, माझंच नाही अनेक लोक दादांकडे बघून राजकारणात आले, दादांकडे बघून सगळ्या गोष्टी झाल्या, दादांच्या म्हणजे एक परिस्पर्श म्हणतो आपण तशा पद्धतीचं माझं झालं. तर साधारण तुम्हाला सांगतो 20 नोव्हेंबर 2024 ला दादांची विधानसभेची निवडणूक झाली आणि निवडणुकीच्या दिवशी मतदाना दिवशी दादा बूथची पाहणी करायला आले होते. पाहणी करायला आल्यानंतर बूथवरलं वातावरण त्यांना एकदम भारी वाटलं आणि दादा अचानक घरी आले माझ्या. मला माहित नाही दादा घरी आले वेळेस हो दुसऱ्यांदा, म्हणजे 2 वर्षात दुसऱ्यांदा घरी आले. घरी आल्यानंतर चहा वगैरे मतदान त्यांचं सगळं चालू असतानाही दादा बसले, चहा वगैरे घेतला. त्यानंतर कार्यकर्त्यांवर फोटो काढले, गावच्या समस्या तिथं समजून घेतल्या. दुसरी गोष्ट, एवढं झाल्यानंतर दादा मला म्हटले, अरे 6 वाजता मी बाहेर पडलोय, नाश्ता नाही, काय नाही, काय ऐका नाही. तिथून मग घरच्यांना सांगितलं पोहे करा. मग चहा झाल्यानंतर पोहे दिलं दादांना, पोहे खाल्लं दादांनी. खूप आनंदी होते दादा. तो क्षण कधी आयुष्यात मी विसरू शकत नाही. ते आज बघितलं तर आज जी गोष्ट आपण ज्या गोष्टीमुळं किंवा ज्या नेत्यामुळं आहे तो नेताच आज नाहीये. 22 जुलै जवळ आला की अजितदादांच्या वाढदिवसाच्या साठी कार्यक्रमांची धावपळ कार्यकर्त्यांची सुरू असायची. आता देखील आहे, पण आता वाढदिवसासाठी नाही तर जयंतीसाठी. आणि याच्यामध्ये बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पोमणे सध्या त्या कामाच्या आयोजनात आहेत. माऊली, जिरायती पट्ट्यातून सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांना अंगावर घेणारा तरुण कार्यकर्ता, अनेक वेळा अडचणी आल्या, आव्हानं आली तरी दादांची साथ सोडली नाही. हा कार्यकर्ता कसा घडला? नाही, खरं तर आदरणीय अजितदादांबद्दल लहानपणापासून एक प्रेम होतं. दादांची एक धडाडी होती कामाची. त्या दादांकडे बघून राजकारणात आलो आणि 24व्या वर्षी मी सरपंच झालो. सरपंच झाल्यानंतर त्याआधी मी सोशल मीडियावर पक्षाचं काम करायचो. आपल्या पक्षाची भूमिका मांडत असायचो. यामध्ये विरोधी जे सरकार असायचं त्यांच्याबरोबर अनेक वाद व्हायचे. सोशल मीडियावर ते टोकाचे जायचे. एक वेळ तर असं झालं की भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ती गोष्ट दादांपर्यंत गेल्यानंतर दादांनी एक सुप्यातील एका जाहीर सभेमध्ये माझा उल्लेख करून सांगितलं होतं की ज्या गावच्या बोरी असतात त्या गावच्या बाबळी असतात. त्यामुळं तिथून दादांनी मला ताकद दिली. ते म्हणले की योग्य पद्धतीने काम करायचं, काय अडचण आली तर मी आहे. दुष्काळी पट्ट्यातला अनेक वेळा दादांना पण अडचणी आल्या. त्या काळामध्ये एवढं होऊन सुद्धा लोकसभेला अगदी जीवापाड मेहनत घेतली, विधानसभेला घेतली, अडचणी ते दादांची पाठ सोडली नाही किंवा दादांची साथ सोडली नाही. काय कारण होती? हा जिरायत भागाचा एक पॅटर्न आहे आणि खरं तर आदरणीय अजितदादांमुळे हे शक्य झालं. कारण की सरपंच असताना दादांनी इतका निधी दिला, इतका भरघोस निधी दिला आणि तो खाली जे काय काम करायचं असेल ते चांगल्या पद्धतीने काम झाल्यामुळे लोकांनीही दादांवर विश्वास ठेवला की दादा काम करणारा माणूस आहे आणि कामाच्या माणसाला साथ द्यायची ही भावना होती त्यामध्ये. आणि समर्पण भावनेने काम केल्यामुळं आदरणीय सुनेत्रा वहिनींना बाबुर्डीमध्ये तिन्ही बुथला एक लीड मिळालं. कारण हे दादांच्या निधी वगैरे सगळ्या गोष्टी विकास कामांमुळे त्यावेळी बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना जास्त लीड होतं. त्या काळात तुमच्या गावामध्ये सुनेत्रा वहिनींना लीड होतं. ते दादांवर असलेलं प्रेम होतं, बाकी काय नव्हतं. मला एक सांगा, दादा तुमच्या घरी आले, काय संवाद झाला? नाही, काय झालं, कऱ्हा नदीला महापूर आला होता आणि कऱ्हा नदीला महापूर आल्यानंतर नदीच्या शेजारील नदीवरील जे बंधारे आहेत त्या बंधाऱ्यांच्या शेजारील शेती सगळी वाहून गेली होती आणि दादांनी दौरा केला होता ते सगळे पाहणीचा. आल्यानंतर दादांनी पाहणी वगैरे केली, अधिकाऱ्यांना सूचना केल्या, मशीन वगैरे ते सगळं व्यवस्थित करून द्यायचं. सगळ्या सूचना झाल्यानंतर दादा अचानक म्हणाले, बाबुर्डीचा सरपंच कोण आहे? मी पुढे आलो. आल्यानंतर म्हणले, तुझ्या घरी चहा प्यायला जायचंय. आम्ही सर्वसाधारण मी कार्यकर्ता, अचानक मी एकदम असं दडपण आलं. अपेक्षाच केलेली नव्हती. अपेक्षाच नव्हती, मला माहितच नव्हतं. मग दडपण आलो मी. मग घरी फोन लावला, आवरा वगैरे, चहा वगैरे ठेवा. मग घरी दादा आले. दादांना पुढचा तरडोलीचा दौरा होता. दादांनी तरडोली कॅन्सल करून बाबुर्डीत जवळपास 1 तासभर बसले. सगळ्या लोकांशी संवाद साधला, फोटो काढले, गावातील समस्या जाणून घेतल्या, तिथं सगळे गोष्टी जाणून घेतल्या आणि नंतर मग दादांना सगळ्या गोष्टी समजल्या की बाबा चांगला कार्यकर्ता आहे. तिथंच दादा म्हणले की याला युवकचा अध्यक्ष करा. त्याच्यानंतरही खूप आव्हानं आली, पण कधीही दादांची साथ सोडली नाही. तर त्याच्यानंतर दादांनी सांगितल्यानंतर खूप आव्हान झाली. काही गणित असतात त्या गोष्टी झाल्या. पण आमचं दादांवर एक निस्सीम प्रेम आहे की दादांकडे बघून एक आश्वासक चेहरा आहे की आपल्याला ज्या काही अडीअडचणी असतील त्या दादा सोडवू शकतात.
ही भावना होती. त्यामुळं दादांची साथ कधीच सोडली नाही. आता वहिनींची आणि जयदादा पारदादा असतील त्यांचीही सोडली नाही. दादा गेल्यानंतर काय आव्हानं वाटतात दुष्काळी पट्ट्यातली? दादा गेल्यानंतर जनाई शिरसाईचं जे बंदिस्त पाईपलाईनचं काम होतं ते दादांनी सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या होत्या. आता सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून ते काम लवकरच पूर्ण होईल, चालू होण्याच्या मार्गावर आहे. निराकार नदी जोड प्रकल्प आहे, तोही दादांनी बऱ्यापैकी मंजूर वगैरे केला होता. आता त्यालाही सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून निधी मिळेल आणि जिरायत भागामध्ये ह्या 2 प्रकल्पांमुळे जिरायत भाग नक्कीच सुजलाम सुफलाम होईल असं मला वाटतं. सोशल मीडियात 2019च्या अगोदर माऊली पोमणे म्हणजे ज्ञानेश्वर पोमणे नावाची एक दहशत होती. अशा अर्थानं की विरोधकांना सळो की पळो करून सोडणारा माऊली. आज त्या माऊलीमध्ये फार फरक पडलाय. नाही, आता जबाबदारी वाढली. सरपंच म्हणून काम करत असताना गावामध्ये आता सोशल मीडियाकडे थोडं दुर्लक्ष होतं. ग्राउंडवर काम करावं लागतं. लोकांच्या समस्या, अडचणी वेगळ्या असतात. त्यानंतर युवकचा अध्यक्ष असताना तालुक्यामध्ये लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे सोशल मीडियाकडे थोडं लक्ष कमी राहतं. परंतु जे काही काम आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मी करत असतो. परंतु धार वगैरे कमी झाली असं काही नाही. शेवटी सत्तेत असणं आणि विरोधात असणं यामध्ये फरक आहे. आता आम्ही सत्तेत आहोत, त्याच्यामुळं लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी किंवा समस्यांना बळ देण्यासाठी आम्ही वहिनींच्या, पारदादा, जयदादांच्या माध्यमातून काम करत असतो. माऊली, दादा गेल्यामुळं माऊलीचं नेमकं काय हरवलंय? दादा गेल्यामुळे सर्वस्वच हरपलं ना. ज्या गोष्टीकडे बघून अनेक लोक, माझंच नाही, अनेक लोक दादांकडे बघून राजकारणात आले, दादांकडे बघून सगळ्या गोष्टी झाल्या. दादांच्या म्हणजे एक परिस्पर्श म्हणतो आपण, तशा पद्धतीचं माझं झालं. तर साधारण तुम्हाला सांगतो 20 नोव्हेंबर 2024 ला दादांची विधानसभेची निवडणूक झाली आणि निवडणुकीच्या दिवशी, मतदाना दिवशी दादा बूथची पाहणी करायला आले होते. पाहणी करायला आल्यानंतर बूथवरलं वातावरण त्यांना एकदम भारी वाटलं आणि दादा अचानक घरी आले माझ्या. म्हणजे मला माहित नाही दादा घरी दुसऱ्या आले. वेळेस हो, दुसऱ्यांदा. म्हणजे 2 वर्षात दुसऱ्यांदा घरी आले. घरी आल्यानंतर चहा वगैरे म्हणजे मतदान त्यांचं सगळं चालू असतानाही दादा बसले, चहा वगैरे घेतला. त्यानंतर कार्यकर्त्यांवर फोटो काढले, गावच्या समस्या तिथं समजून घेतल्या. दुसरी गोष्ट, एवढं झाल्यानंतर दादा मला म्हटले, अरे 6 वाजता मी बाहेर पडलोय, नाश्ता नाही, काय नाही, काय आहे का नाही. तिथून मग घरच्यांना सांगितलं पोहे करा. मग चहा झाल्यानंतर पोहे दिलं दादांना, पोहे खाल्लं दादांनी. खूप आनंदी होते दादा. तो क्षण कधी आयुष्यात मी विसरू शकत नाही. मला एक सांगा माऊली, माऊलीकडे काहीच नव्हतं. सामान्यातला सामान्य कार्यकर्ता. पण दादांना नेमका माऊली कसा भावला? निष्ठा, बाकी काही नाही. दादा माझ्याकडे आधीही काही नव्हतं, उद्याही काही नाही आणि आजही काही नाही. परंतु मी एक निष्ठावंत कार्यकर्ता हेच दादांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणून मला हे सगळं जे काय आहे ते दादांनी दिलं, वहिनींनी दिलं, निष्ठा बघून, बाकी काही नाही. निष्ठा राजकारणामध्ये आता अलीकडच्या काळात विकतच मिळते. पण माऊली कुणाच्याच मिदत राहत नाही. ना चर्चेत असलेल्या मलिदा किंवा कुठल्याही परिस्थितीला. अशा परिस्थितीत माऊलीसारखे कार्यकर्ते तयार व्हायला किती वेळ लागेल आणि आता दादा नाही तर ती पोकळी किती राहील? नाही, नक्कीच. खरं तर बघितलं तर दादांची शिकवण आहे काम करत राहायचं. त्याचप्रमाणे आपण काम करत राहायचं. शेवटी निष्ठावंत कार्यकर्त्याला आज ना उद्या किंमत 100% मिळत असते, असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ते मी उदाहरण आहे त्याचं. आज ना उद्या 100% संधी मिळत असते आणि सुनेत्रा वहिनी त्याच पद्धतीनं दादांच्या धर्तीवर दादांचा विचार नक्कीच घेऊन काम करत आहेत. 100% निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्या न्याय देतील असा मला विश्वास आहे. माऊली बोलतोय पण भाऊक झालेला दिसतोय अजितांच्या आठवणी. शेवटी आज बघितलं तर आज जी गोष्ट आपण ज्या गोष्टीमुळं किंवा ज्या नेत्यामुळं आहे, तो नेताच आज नाहीये. तसं बघितलं तर खूप वाईट दिवस आहे, वाईट काळ आहे आणि अजून खूप काही दादांना बारामतीसाठी, आपल्या लोकांसाठी करायचं होतं, ते करता आलं नाही. ही दुर्दैवाची वेळ आहे. त्यामुळं 100% वाईट वाटतंय, बाकी काही नाही. मला एक 2 गोष्टी विचारायच्यात की त्याच्यामध्ये असं की 28 जानेवारीचा दिवस कसा वाटला? काळा दिवस होता तो. 28 जानेवारीचा दिवस हा काळा दिवस होता. आयुष्यामध्ये असा कुठलाही दिवस कुणाच्याही आयुष्यामध्ये येऊ नये असं मला वाटतं. कारण की अख्खा महाराष्ट्र नाही तर देश, जगात हळहळ व्यक्त केली लोकांनी. घरातले जे चांगली लोक गेल्यानंतरही माणूस जेवढा रडला नाही, तेवढा दादा गेल्यानंतर रडला. कारण दादांची उणीव आता लोकांना भासायला लागली. कसंही लोक म्हणतात की जिवंतपणी कौतुक न करण्याचा शाप महाराष्ट्राच्या मातीला आहे. ही गोष्ट खरी आहे. काम करत असताना लोक दादांना बोलत असायची, दादांकडून अपेक्षा ठेवायची. परंतु आता दादांची जाणीव महाराष्ट्राला नाही, देशाला होते असं मला वाटतं. एक शेवटच्या ह्याच्याकडे येतो. 22 जुलै म्हटलं की अजितदादांच्या वाढदिवसाची तयारी असायची. आता तुम्ही पण 7 दिवसाची तयारी करताय. काय असं वेगळं वाटत नाही का? नेमकं आपण कशासाठी करतोय आणि नेमकं वेगळं आपल्याला काय करावं लागलं? नाही, खूप वेगळं वाटतंय. खरं तर जयंतीच्या माध्यमातून आता दादांचे विचार, दादांची जे काम करण्याची पद्धत आहे किंवा दादांचा जो वारसा आहे तो पुढे घेऊन जायचा आहे.
आणि सुनेत्रा वहिनी, पारदादा, जयदादा हा वारसा पुढे घेऊन जात आहेत. आणि दादांचे विचार, दादांचे जे काय काम आहे, काम करण्याची शैली आहे ती पुढे घेऊन जायची आहे. नक्कीच वाढदिवस आणि जयंतीमध्ये 100% फरक आहे, परंतु वाढदिवस करताना खूप उत्साह असायचा. आता जयंती करताना थोडंसं मन कुठंतरी दुखतंय, परंतु शेवटी दादांचा विचार पुढे नेणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे असं मला वाटतं. माऊली हळवा आहे, माऊली भाऊक पण आहे, माऊली निष्ठावान आहे. माऊलीला दादा गेल्यानंतर किती दिवस झोप लागली नाही खरं सांगायचं? दादा खरं तर दादा अजूनही झोप लागत नाही. रात्रीच्या 1-2 वाजता अजूनही मोबाईल मोबाईल बघून दादांचे व्हिडिओ वगैरे ते बघत असतो. खरं तर ही वेळ म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, माझे सासरे 1-2 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी एक्सपायर झाले. माझी मिसेस 24 वर्षाची आहे आणि तिचे वडील गेल्यानंतर कायम अशी रडत असायची. मी म्हणायचो, "काय रडते? कशाला रडते? गप्प बस." असं आता जी गोष्ट होणार होती ती झाली. मग मी ज्यावेळेस रडायला लागलो त्यावेळेस ती म्हणायची, "ज्यावेळेस माझे वडील गेले त्यावेळेस मी रडायचो. आता तुम्हाला कसं आहे?" तर माझ्या जवळचा माणूस किंवा मी ज्या गोष्टीला मानत होतो, जे गोष्टीला मी सर्वस्व मानत होतो, ती गोष्टी माणूस गेल्यानंतर मला खूप वाईट वाटतं आणि आजही माझ्या म्हणजे दादांची आठवण आली की डोळ्यातून पाणी येतं. असं वाटतं की संपलंय सगळं. खरं तर ही भावना राज्यातल्या प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे, की त्यांना हवेसे वाटणारे आणि त्यांच्या अत्यंत आवडीचे दादा आज त्यांच्यात नाहीत. त्याच दादांसाठी पुढेही काम करायचंय आणि त्याच दादांचा विचार मिणमिणत्या दिव्यासारखा पुन्हा आणखी तेवत ठेवायचा आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरणारा नेता आज नाही, म्हणून कार्यकर्त्यांना हवालदिल झाल्यासारखं देखील वाटत असेल, पण त्यातूनही पंखामध्ये हवा भरण्याचं काम हे कार्यकर्ते दररोज करतायत, एकमेकांना आधार देत. माऊली पोमणे त्यापैकीच एक, की आता आव्हानं समोर आहेत आणि दुःख देखील, पण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न या सगळ्यांचा दिसतोय.